तुषार खरात यांच्या सोबत आपली चर्चा सुरू आहे. तर एक दुसरा प्रश्न असा आहे की त्या महिलेचं आणि जयकुमार गोरे यांचं वास्तविक पाहता काय संबंध होते का? म्हणजे नाही म्हणून सांगितलं जातं, होय म्हणून सांगितलं जातं. महिलेनं मला ब्लॅकमेल केलं असं सुद्धा जयकुमार गोरे वारंवार म्हटलेले आहेत. आता त्या महिलेवरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल केलेला आहे, ब्लॅकमेलिंगचा. तर नेमकं खरं काय प्रकरण आहे ते? नाही आता मी त्या महिलेची मुलाखत घेतली, त्यांनी जे मला सांगितलं त्यानुसार त्यांची म्हणजे जयकुमार गोरेंची आणि त्या महिलेची भेट फक्त 3 वेळा झालेली आहे. पहिली भेट ही सकाळ वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमामध्ये झाली होती. दुसरी भेट ही त्यांच्या जनता दरबारामध्ये, जयकुमार गोरेंच्या जनता दरबारामध्ये तिथं झाली होती. तिथं सगळी लोक असतात. आणि तिसरी भेट डायरेक्ट कोर्टात झालेली आहे असं त्या महिलेने सांगितलेलं आहे. आणि ती काही ब्लॅकमेल वगैरे काही करत नव्हती, तसा काही कुठला पुरावाही नाही उपलब्ध. आणि ह्यांनी सुद्धा तसा काही आरोप केलेला नाही की ते ब्लॅकमेल करते. जो आरोप होता तो डायरेक्ट 1 कोटी रुपयांचाच होता, तो खोटा निघालेला आहे. तो खोटा निघाला, स्वतः कोर्टच. दोघांचं असं काय झालं की एकदम खंडणीपर्यंत प्रकरण गेलं? नाही, तिला काय, त्या महिलेला काहीतरी त्रास होत होता, म्हणजे काय धमक्या वगैरे येत होत्या किंवा त्यांची बदनामी चालली असं त्या महिलेचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी राजभवनच्या पुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता महिलेने. आणि हे न्यायालयाच्या ह्याच्यातही आले. आता काय हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे या विषयावर मला बोलणं थोडं अडचणीच आहे. परंतु जे न्यायालयाच्या समोर सुद्धा त्या महिलेच्या वकिलाने मांडलं गेलेलं आहे, मी ते आणि न्यायालयाने जे ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत जामिनाच्या वेळी तेच मी तुम्हाला सांगतो की ती महिला राजभवनवर उपोषणाला बसणार होती. तिला त्या उपोषणापासून परावृत्त करण्याची इच्छा जयकुमार गोरेंची होती, हे न्यायालयाने म्हटले. मी न्यायालयाने म्हणतोय हे जसे तसं त्या महिलेला उपोषणापासून परावृत्त करण्याची इच्छा जयकुमार गोरे यांची होती. आणि म्हणूनच त्यांनी हे सेटलमेंट घडवून आणलं. तो जो तक्रारदार आहे, ती महिलेने कुठेही असं दिसत नाही की ती पैसे मागते किंवा काय, असं कुठंच दिसत नाही. तर स्वतः जयकुमार गोरे यांना सेटलमेंट घडवून आणायची इच्छा असल्यामुळे त्यांनी तो तक्रारदार आणि हे साक्षीदार वगैरे ह्या मंडळींना पुढे पाठवलेला आहे. आणि तो जो तक्रारदार आहे तो स्वतःच त्या महिलेला म्हणतोय पैसे घ्या. महिला कुठेही मागत नाही. एकूणच काय आहे की ह्यांनी मंत्रिपदाचा, अधिकार पदाचा हा दुरुपयोग केलेला आहे. भाजपकडनं असं सांगण्यात येतं की जयकुमार गोरे हे मंत्री झाल्यामुळे हे सगळे आरोप, अगोदर त्यांच्या मागे एवढं आरोप नव्हते, केसेस दाखल होत्या, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले जात नव्हते. ते केवळ मंत्री झाल्यामुळं राजकीय प्रेरित, राजकीय हेतूने त्यांच्यावरती आरोप केले जातात. नाही, ते मंत्री व्हायच्या अगोदर ते जे स्वतःच काय बोलतात, तुषार खरात ते काय बोलतात, तुषार खरातांनी माझ्या विरोधात 87 व्हिडिओ केलेत. तर ते मंत्री झाल्यानंतरचे ते जे व्हिडिओ आहेत त्यांच्यावरचे ते 10 असतील जास्तीत जास्त. म्हणजे साधारण 70-80 व्हिडिओ अगोदरचेच आहेत. तर त्यांना एक्सपोज, त्यांचं जे हे आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, भ्रष्टाचार आहे, घोटाळे आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी अगोदरच त्याच्यावर बोलून झालेलो होतो. तुम्हाला उलट तुम्हाला नव्हतं, त्यांच्या घरामध्ये निधन झालं होतं त्यावेळी त्यांच्या वडिलांचं. म्हणून मी त्यावेळी तुम्हाला सांगतो 7-8 दिवस मी एकही बातमी दिली नव्हती. कारण कुणाच्या घरात जर दुःखद निधन झालेलं असेल तर आपण बातमीदारी करणं योग्य नाही. मग 7-8 दिवसानंतर तेही त्या महिलेचं डायरेक्ट मला पत्र आलं माझ्या व्हॉट्सअपवर आणि त्यांनी फार आग्रह केला. म्हणून मी त्यावेळी ती बातमी करायला घेतली. आणि ते काय आपले त्यांनी मंत्रिपदाचं काम सुरू केलं होतं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला. आणि एका महिलेला न्याय देणं हे कुठल्या पत्रकाराचं काम आहे. सर्वात महत्वाचं की ते जे फोटो आहेत, म्हणजे आता या विषयावर बोलायला नको, परंतु फक्त मी न्यायालयातल्या गोष्टी सांगतो की त्यांनी त्या महिलेला जे आक्षेपार्ह फोटो पाठवलेले होते त्याचं वर्णन हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कागदपत्रामध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी किती मोठा पुरावा पाहिजे. स्वतः त्या मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे फोटो कुठल्या अवस्थेतले आहेत. आणि म्हणून त्यावेळी त्यांना जामीन नाकारलेला होता. आणि जामीन नाकारल्यामुळे त्यांना 10 दिवस काहीतरी जेलमध्ये राहावं लागलं होतं, आमदार असताना सुद्धा. म्हणजे आता आपण सामान्य माणसं आहेत, आपल्याला पोलीस कधी उचलू शकतात.
आमदारांना तसं उचलत नाही, त्यांना विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते, परमिशन घेतल्याशिवाय अटक करता येत नाही. एक तर विधिमंडळाच्या आवारात करता येत नाही, दुसरी गोष्ट परमिशन घेतल्याशिवाय करता येत नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारलेला आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालय असं नाकारणार नाही ना काहीतरी स्ट्रॉंग पुरावे असल्याशिवाय, आणि त्या पुराव्याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा एक तुमच्यावरती असा आरोप होतोय म्हणजे की 87 व्हिडिओ जे यांनी केले हे विरोधकाची कोणाची तरी सुपारी घेऊन केलं असा देखील आपल्यावरती आरोप होतोय. नाही, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी तिकडे काय गेलो होतो तर ते बिचारे एका मायनी कॉलेजच्या त्या कुटुंबियांना ईडीमध्ये अडकवलेलं होतं, त्या लहान मुलांना ते त्रास देत होते आणि हे जयकुमार गोरेंचे घोटाळे मला माहित होते. आता मला सांगा, विरोधकांचं सांगून जर ऐकायचं झालं तर ह्यांनी नावं घेतलेली आहेत प्रभाकर देशमुख. रोहित पवारांविषयी तुम्हाला विचारायचे का? रोहित पवार तुम्हाला अपेक्षित कोणाविषयी विचारायचे? म्हणजे प्रभाकर देशमुख आणि रामराजेंविषयी अपेक्षित आहे का? म्हणजे मी तशा पद्धतीने सगळे तुम्हाला म्हणजे ह्या विरोधकांनीच तुम्हाला माहिती पुरवल्या आणि जाणीवपूर्वक तुम्हाला जयकुमार गोरेंवरती आरोप करायला लावले, व्हिडिओ बनवायला लावले असा आरोप होतोय. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच आले. नाही, हे काय माहितीये का, जयकुमार गोरेंना एक सवय आहे, कुणी त्यांचं कांड बाहेर काढलं की ते बोंबलतात की हे पवार कुटुंबीय असं करतायत, ते सुप्रिया सुळे असं करतायत. आता मला सांगा, सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार ह्यांना काय माहिती आहे त्या मान खटाव मधलं? मला माहित असणार ना, मी तिथं काम करतो, माझे सामाजिक कामं सुद्धा आहेत. मला आमिर खानने माझ्या सामाजिक कामावर 4 व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्या पाणी फाउंडेशन मध्ये. म्हणजे मी जेवढे 4 गावं इतकी उत्कृष्ट बनवलेत, त्या जयकुमार गोरेंनी अख्ख्या मान खाटावमध्ये आता ग्रामविकास खातं एक तरी करून दाखवावं. विकास कामं करतील पण त्यांनी माणूस माणसात ठेवलेला नाही. आम्ही माणसं सुद्धा जोडण्याचे काम केलं. तर तुम्हाला त्याला म्हणायचं ना, राजकारणच त्याला म्हणायचं, माणसात माणूस न ठेवणे आणि त्यालाच राजकारण म्हणायचं. तर हे ते करतात ते. तर तुम्हाला सांगतो, रोहित पवारांचे आणि माझे 6-7 महिन्यामध्ये जेमतेम 3 व्हिडिओ होते, सॉरी माफ कर, 3 कॉल होते, 2-3. त्यात हा विषयच नाही. मला त्यांची मुलाखत रेकॉर्डिंग काढलं ना पोलिसांनी, कॉल रेकॉर्डिंग तुमचं कोणाकोणाला केलेलं काहीच नाही. कॉल रेकॉर्डिंग ना विरोधकांचं काही सुद्धा नाही. माझं त्या जयकुमार गोरेंना म्हणणं आहे, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सभागृहात फार खोटं बोललेत, अत्यंत खोटारडा मुख्यमंत्री. त्यांच्यामध्ये हिंमत असेल, त्यांनी ज्या माझ्याविषयी बोललेले आहेत की कॉल रेकॉर्डिंग आहेत ते आहेत, न्यायालयामध्ये कॉल रेकॉर्डिंगच नाही, कॉल रेकॉर्डिंग काहीही नाही. पण मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं खोटं बोलले, प्रचंड खोटारडे मुख्यमंत्री आहेत. मी बोलतो ना, मी स्वतः एक माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहे, ते काय बोलतायत आणि न्यायालय काय बोलतोय. म्हणजे न्यायालय जे बोलतंय ना, तर ते न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेले आहेत त्या निरीक्षणामुळे देवेंद्र फडणवीस खोटारडे पडणार आहेत. म्हणजे त्यांचं पितळच उघड होणार आहे, इतकं खोटं बोललेत. तुम्हाला मी तेच सांगत होतो की रोहित पवार आणि माझे जास्तीत जास्त 2-3-6 महिन्यात कॉल होते. आणि त्यावेळी म्हणजे तुम्हाला सांगतो काय झालं की ह्यांनी जयकुमार गोरेंनी काय केलं, मी संजय राऊत आणि रोहित पवार तिघांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला. मग त्याच्यामुळे मी भेटलो त्यांना, ते बी कुठं खाली, ते वरून खाली आले होते विधिमंडळात, मी खाली होतो. म्हणजे अरे तुमची प्रसिद्धी आयती झाली म्हणायची, आयती झाली. जयकुमार गोरेंनीच मला ती माणसं जोडून दिली माझ्यासोबत. कोण? संजय राऊत आणि रोहित पवार. म्हणजे संजय राऊत आणि रोहित पवार लोक बोलतात की हे दोघं तुषार खराच्या पाठीशी का उभे राहिले, तर याचं कारण असं की आम्हाला तिघांना हक्कभंग एकत्र टाकला होता ना, आणि तो हक्कभंगही चुकीच्या पद्धतीने टाकला गेलेला होता. म्हणून त्या दोघांच्याही लक्षात आले की हे चुकीचं करतायत. आणि मग आणि दुसरं की मी फार स्वच्छ होतो, निर्मळ होतो, मी खऱ्या अर्थाने पत्रकारिता केलेली होती, म्हणून माझ्या मागे ते लोक उभे राहिले. सुप्रियाताईंचं आणि माझं कधीही जयकुमार गोरे या विषयावर कधीच बोलणं नाही झालेलं, कधीच नाही. आणि ते खोटारडे मुख्यमंत्री काय बोलले की मी सुप्रिया सुळेंना व्हिडिओ पाठवत होतो. आता तुम्हाला सांगतो कडाळे पाटील साहेब, तुम्ही पत्रकारात, तुम्ही व्हिडिओ अपलोड करता युट्यूबवर, त्याच्या लिंक तुम्ही पाठवता का व्हॉट्सअपला सगळीकडे? व्हॉट्सअपला नाही व्हायरल करत असाल ना? व्हायरल करतो, व्हायरल आपण लिंक ग्रुपला व्हायरल करतो व्हिडिओ. मग तशा मी व्हायरल केलेल्या आहेत ब्रॉडकास्ट मध्ये. ती लिंक व्हिडिओ टाकल्यानंतरची लिंक सुप्रिया सुळेंनाही गेली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसच्या ऑफिस मधले जेवढे अधिकारी आहेत त्यातल्या किमान 15-20 अधिकाऱ्यांना गेले असतील. बीजेपीच्या, शिवसेनेच्या सगळ्या आमदार मंत्र्यांना माझे जातात 10,000 नंबर आहेत माझ्याकडे. त्या 10,000 मध्ये ब्रॉडकास्ट मधलं ते लिंक जातात. आता त्याला म्हणायचं मी व्हिडिओ पाठवले त्यांना. म्हणजे काय मुख्यमंत्री साहेब तुम्ही राव, त्या खुर्चीची काय थोडी तरी ठेवा, काय बोलणार आता अशा माणसाला? मग त्याच्यामुळे तुमचं हे
तुमच्या हक्कभंग दाखल झाला, सुप्रिया सुळेचे कॉल डिटेल नाही, ते तर आयोगपत्रच दाखल झाला. हा, हे नंतर बोंबलत होते. नाही, ह्या लोकांनीच तुम्हाला करायला लावलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आज वस्तुस्थिती काय नाही. अहो, मी पत्रकार आहे, तुम्हाला सांगतो, मला कुणीही माझ्या घरातले असू द्या किंवा कुणी असू दे, मला अजिबात आवडत नाही की तुम्ही अशी बातमी करा तशी करा सांगितलं, मला बिलकुल आवडत नाही. वृत्तपत्र हे माझं, म्हणजे ते वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे. मी ठरवेल माझ्या सद्विवेक बुद्धीला एखादी गोष्ट, ह्याच्यामध्ये न्यूज व्हॅल्यू आहे लक्षात आलं, वार्ता मूल्य आहे, न्यूज व्हॅल्यू आहे लक्षात आलं, की मी ती बातमी करतो. मी काय कुणाचं ऐकून, म्हणजे एखादा म्हणलं हे कर म्हणून मी करत नाही, किंवा एखादा म्हणलं हे करू नको असं नाही. बातमीच्या मेरिटवर जातो मी. आता जेलमध्ये तुम्ही किती दिवस राहिले? 102 दिवस. 3 महिन्याच्या वरती जेलमध्ये. 3 महिन्याच्या वरती. जेल मधला काय अनुभव, कसा अनुभव आहे? आता संजय राऊत पण जेलमध्ये राहिले, ईडीच्या कारवाईमध्ये कालवा करून त्यांना जेलमध्ये पाठवलं, परत बाहेर आले. पण जेल मधला अनुभव कसा वाटला, कसं काय होतं जेलमध्ये? जेलमध्ये बघा, शेवटी ते नरकच आहे. जेलचा अनुभव चांगला. साताऱ्याच्या जेलमध्ये होते का येरवड्याला होते? मी सातारला काही दिवस होतो, काही दिवस कळंब्या, कोल्हापूरला. मोठं जेल आहे म्हणजे येरवड्यापेक्षा थोडं छोटं आहे, परंतु मोठं, तसं जेल मोठं आहे. 3-3.5 हजार मला वाटतं कॅपॅसिटी असेल त्याची. तिथं होतो मी काही दिवस सातारा जेलला होतो. तिथले अनुभव म्हणाल तर एक आहे की आता बघा, मला जेलच्या बाहेर येऊन 2-2.5 महिने झाले, पण मी विचार करतो ना, माझा जेलमध्ये जेवढा सत्कारणी वेळ लागला ना, तेवढं मी बाहेर आल्यानंतर एवढं काही करू शकलो नाही. जेलमध्ये मी प्रचंड पुस्तकं वाचली, प्रचंड माणसांना भेटलो, माणसांच्या समस्या जाणून घेतल्या. जेल हे एक वेगळं विश्व आहे. म्हणजे आपण जे रोजचं जीवन जगतो ह्याच्यापेक्षा ते वेगळं जग आहे. म्हणजे आपण वेगळ्या देशात गेल्यासारखं जसं असतं, गेल्यानंतर जसं आपल्याला वाटेल तसंच ते एक वेगळा देश असल्यासारखं आहे. तिथं आपलं जेलमध्ये गेल्यानंतर आपलं स्वातंत्र्य, जे आपल्याला संविधानाने दिलेलं जे स्वातंत्र्य आहे, ते आपलं हिरावलेलं असतं. पहिल्यांदा आपण ही मानसिकता तयार केली पाहिजे की माझं स्वातंत्र्य हिरावलेलं आहे. मी जो कोणी असेल तो मी बाहेर होतो. तर मी आतमध्ये गेल्यानंतर मला तिथले अधिकारी असतील, कुणी असेल, मला जर ते विचारायचे की कुठल्या कलमांतर्गत तुम्ही आलाय, तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल झालाय, तर माझं ठरलेलं वाक्य असायचं, मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मी कलम बिलम मला माहित बी नव्हते, आता नंतर माहित झाली. मी एवढंच सांगायचो, मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, हे मी सांगायचो. आणि माझी ते जयकुमार गोरेंनीच एवढी प्रसिद्धी केली होती, इतक्या बातम्या चॅनलवर ह्याच्यावर वृत्तपत्रांमध्ये आल्या होत्या की मी आतमध्ये गेलो तेवढं प्रसिद्धच झालं होतं. लोक धावतच माझ्याकडे यायचे, कैदी अधिकारी असतील, प्रशासन असतील, यांनी बाहेरनं फोन करून मला आतमध्ये त्रास द्यायला लावला होता. कुणी ह्या सगळ्या ज्यांनी मला आतमध्ये घातलं त्यांनी. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की प्रशासनाने तसं काही केलं नाही. मी ह्यांच्या पुस्तकात वाचलं, संजय राऊतांच्या, की त्यांनाही आतमध्ये त्रास द्यावा यासाठी एकनाथ शिंदेनी प्रयत्न केले होते, बाहेरनं फोन करायचे तिथल्या अधिकाऱ्यांना. तसं माझ्यावर बी यांनी प्रयोग केला होता. पण प्रशासन असं काही कुणाचं ऐकून काही करत नाही, मदत बी करत नाहीत आणि त्रास बी देत नाही. ते तिथल्या पद्धतीने जसं चालायचे तसं ते चालतं. तुम्ही जेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला पश्चाताप झाला का? म्हणजे असं वाटलं का की उगाच ह्यांच्या नादी लागलो? नाही, बिलकुल नाही. उलट साहेब, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. मी जेलमध्ये गेल्यामुळं मला असं वाटलं की लोकमान्य टिळक जेलमध्ये गेले होते, महात्मा गांधी जेलमध्ये गेले होते, साने गुरुजी जेलमध्ये गेले होते, आपले आचार्य अत्रे जेलमध्ये गेले होते. पण ते शिवाजी महाराजांसाठी गेले होते, तुम्ही खंडणीसाठी गेले, खंडणी मागितली म्हणून हे गुन्हे दाखल झाले म्हणून गेलते ना. गुन्हे खंडणीचे आहेत. आपल्या अंतर्मनाला माहित असतं ना मी काय केलंय. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. मी जर खरोखर खंडणी मागितली असती तर मला असं मी ताटमानेने गेलो नसतो. तुम्ही मला इंटरव्ह्यू मागितलं तर मी का आलो लगेच? मी खंडणीखोर असतो पत्रकार, तर मी दिली असती का तुम्हाला इंटरव्ह्यू? साहेब, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही काय म्हणताय खंडणी ना, जयकुमार गोरेंना तुम्ही बोलवा, मलाही बोलवा, समोरासमोर मुलाखत घ्या दोघांची, बघू हिंमत आहे का त्यांच्यात. अहो, येणारच नाहीत ते, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आणि त्यांनी यावं किंवा त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. माझं हे आव्हान आहे की जयकुमार गोरे आणि माझी एकत्र पत्रकार परिषद घ्यायला मी तयार आहे. पत्रकारांचे वाटेल ते प्रश्न उद्या मी उत्तर द्यायला तयार आहे. त्यांनी द्यावी त्यांच्यात धमक असेल तर. तुम्हाला पश्चाताप झाला का? अजिबात नाही. अहो, उलट मी या पंक्तीत जाऊन बसलो साहेब. तुम्ही काय म्हणला, बघा, गुन्हे खंडणीचे माझ्यावर कलम खंडणीचे लावले. आता ते कारण हे आहे की मी त्यांच्या विरोधात बातम्या करतो, त्यांना एक्सपोज करतो
आणि ही पत्रकारिता दाबण्यासाठी, पत्रकारितेचा आवाज दाबण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला आतमध्ये घातलेलं आहे. आता हे तर हे आपल्याला माहित आहे ना, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. उलट मी तर माझा लोगो बनवणार आहे 102 दिवस जेलमधनं समजवलेलं पत्रकार म्हणून. मी काय घाबरतोय काय? उलट मला अभिमान वाटतोय. मी जेलमध्ये जाऊन आता काय झालंय, सर्रास असं झालंय की खरं काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, खरं काम करणारे पत्रकार निर्भीडता, म्हणजे बाबा कोणाचे पैसे नाही घ्यायचे, जाहिरात घ्यायची नाही, आपल्याला जे खरं आहे ते टाकायचं, खरं आहे ते मांडायचं. मग उदाहरण बघा साहेब, थांबा मिनिट. तुम्ही मला बोलला की त्या इथून त्या स्टेशनवरनं उतरला की 20 रुपये येतील, तर मी काय खर्च येईल रिक्षाला? मी म्हणलं साहेब माझ्याकडे पैसे नाहीत. बोललो का नाही? जर मी खंडणीवर असतो तर मी आलो असतो. 20 रुपये काय 4 व्हीलर मध्ये मी आलो असतो. मी बघा आता तर सरळ पाठीवर बॅग टाकतो आणि एसटीने प्रवास करणं, महाराष्ट्रभरात पत्रकारिता मी असेच करणं. माझं याने ऑफिस बंद पडले. माझं ऑफिस बंद पडले होता. माझं फोर्टला ऑफिस होतं. मला गुगलने मुंबईमध्ये गसगशीत अनुदान दिलं होतं. माझं 25 वर्षाची जी काही मेहनत होती सगळी मी तिथं लावून मी ऑफिस उभं केलं होतं. संघर्ष चालूच होता, पण मी चालवायचो तो ऑफिस. 2-4 लोक माझ्याकडे नोकरी करत होते, त्याच्याकडे 8-10 जण करत होते. आणि असं त्यांनी ते कार्यालय बंद पाडलं. वास्तव त्यांना अभिमान असायला पाहिजे होता की मान खटाव मधल्या दुष्काळी भागातला एक पत्रकार स्वबळावर तिथं ऑफिस सुरू करतो. बरं, त्यांचं आणि माझं जे काही बातमीदार आहे ते अलीकडे हे झाली. माझं ऑफिस तर अगोदरपासून सुरू आहे. अहो, त्यांना जर थोडीशी म्हणजे जनाची थोडी जरी असते, म्हणजे काळजी जनाची, तर त्या ऑफिसमध्ये येऊन बघून गेले असते बाबा एका पत्रकाराचं कसं ऑफिस आहे. तो तरी विरोधात बातम्या नंतर केलं ना सुरू. अगोदर कुठं होतं? अगोदर कुठं? म्हणजे बघा आता खरं काम करणारा, खरं पत्रकारिता करणारा असू द्या, खरं सामाजिक काम करणारा असू द्या, किंवा एखादा समाजात किंवा सामाजिक किंवा सरकारी नोकरीमध्ये एखादा खरं काम करणारा अधिकारी असेल इमानदारीनं, तर त्याला लगेच बाजूला फेकलं जातं. त्याच्या चौकशात जसं आपण मुंडे साहेब जे जिल्हाधिकारी होते तुकाराम मुंडे यांच्याकडे पाहतो, तसंच पत्रकारांवरती देखील एक टॅक्ट झालेली आहे की म्हणजे एखादा पत्रकार विकाऊ नसेल तर त्याच्यावर काय गुन्हे दाखल करायचे? खंडणी, बरोबर, विनयभंग, अॅट्रॉसिटी, ह्या एक 3-4 केसेस ठरलेले आहेत त्या. तर ह्याच्याकडे आपण कसं बघता की पोलीस प्रशासनानं काय केलं पाहिजे? पण आता ते तर बिचारे काय करणार, त्यांच्यावर ते दबाव येतो. त्यांना नोकरीची म्हणजे त्यांना समजा एखाद्याचा प्रपंच चालतोय त्याला नोकरीतनच काढून टाकला तर त्यांनी काय करायचं? नाही, कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगतो. एकतर हे बघा, महिलेवर अन्याय होणं, अत्याचार होतो म्हणून तिच्यावर त्यासाठी ते बनवलेले आहेत. दलितांवर अत्याचार होतो म्हणून ते बनवलेले आहेत. परंतु हे पॉलिटिशियन, राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात म्हणून तो विनाकारण तो कायदा बदनाम होतो. आणि जे बिचारे खरे अन्यायग्रस्त आहेत त्यांच्याकडे कोणी बघतच नाही. त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. एखादी कुठंतरी मोठं राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर बोंबाबोंब होते एखाद्या घटनेमध्ये, अशा कितीतरी घटना आहे की ज्या खरोखर त्या माणसावर अन्याय अत्याचार झाला असतो, तिथं काही कोणी लक्ष देत नाही. परंतु हे राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात. तुम्ही म्हणला की पोलिसांनी तरी काय करायचं, पण तुम्हाला सांगतो जे पोलीस आहेत ना, ते खरे पोलीस आहेत ना, त्यांना अशा ठिकाणी आणलंच जात नाही. हे मंत्री आमदार काय करतात, त्यांचा चमच्या, त्यांचा तळवे चाटणारा जो पोलीस अधिकारी आहेत ना, ते स्वतःच्या मतदारसंघातल्या पोलीस ठाण्यामध्ये आणतात. आणि मग ते तुम्हाला सांगतो, ह्यांच्याकडे एखादी जेन्युइन केस असेल, एखाद्या गोरगरिबावर अन्याय झालेला असेल, अत्याचार झाले असेल, ते जर पोलीस स्टेशन मध्ये गेलं त्याला उभं करत नाही ते पोलीस. पण मंत्र्याचा किंवा आमदाराचा, त्या मतदारसंघातल्या आमदाराचा फोन आला की मग ते वाटेल ते करायला बसलेत. तर ह्या पोलिसांना सुद्धा हे वाटलं पाहिजे की अरे तुम्ही अधिकारी आहात. अधिकारी हा कुठल्याच पक्षाचा नसतो. तुम्ही आज मंत्र्याचे 10 बोटं तुपात आहेत, पायाचे बी बोटं तुपात आहेत म्हणून तुम्हाला वाटतंय, तो काय कायमचा मंत्री राहत नाही. तो आज ना उद्या जात असतो. दुसरं की तुमच्याविषयी आता माझ्यासारखा माणूस मी तक्रारी करत सुटलो आहे, मी अधिकाऱ्यांच्याच विरोधात वरपर्यंत जाणार. जेवढ्या काही न्याय संस्था आहेत ते सगळीकडे मी जाणार, न्याय मागण्याचं काम करणार. आणि तुम्हाला सांगतो ते, आणि न्यायालयानेच ह्यांच्यावर ताशेरे ओढलेले ते खोटे केस कसे आहेत जामीन देताना. त्यामुळे सकृतदर्शनी दोषी आढळलेले आहेत. तर ज्यावेळी हे पुढे केस जाईल, ह्यांना अडचणी वाढतील ना. आपण पत्रकार आहे, आपण बोंबलू शकतो दोन्ही हाताने, पण अधिकाऱ्यांनी काय करायचं? तुम्ही जर लय कालवा करायला लागले किंवा ह्यांच्या विरोधात गेले तर तुमच्यावर जर तडीपारीची किंवा एमपीडी किंवा मोक्या अंतर्गत कारवाई केली तर मग काय? तडीपारीची कशी करणार? मी मुंबईलाच असतो, मुंबईला पत्रकार. तुमच्यावरती गुन्हे दाखल, तडीपारीचा कायदा काय सांगतो किंवा मोक्याचा कायदा काय सांगतो की एखाद्या गुन्हेगारावरती 2 पेक्षा अधिक जर गंभीर गुन्हे दाखल असतील
तर त्याला तुम्हाला तडीपार करता येतं किंवा त्याच्यावरती एमपीडी त्याच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करता येते. मग जर तुम्ही प्रशासनाच्या विरोधात गेले, तुमच्यावर जर अशी कारवाई केली तर काय करायचं मग? नाही, मी हे बघा, माझा जो लढा आहे तो पत्रकारितेच्या माध्यमातून मी चालूच ठेवणार. मी काय तसले गुन्हे केलेले नाहीत म्हणून तर न्यायालयाने त्यांना असं म्हटलंय की ह्यांना नीट डोक्याचा वापर केला नाही. तेच कलम लावलं होतं ना मला 111 त्या मोकासारखं. ते म्हणले ह्यांनी काय, या पोलिसांनी डोक्याचा वापर केला नाही, म्हणजे पाग आबरूच गेले की हो न्यायालय असं म्हणतं यांनी डोक्याचा वापर केला नाही. त्यामुळे हे डोक्याचा वापर न करता पोलीस काही करतील, ज्यावेळी करतील त्यावेळी बघू. पण हे शक्य नाही, मला नाही वाटत शक्य आहे, कारण हे स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा ह्यांच्यावर नाराज झालेत असं मला कळालेलं आहे. दुसरं असं की भाजपमधले यांना कुणाचीही साथ नाही, लक्षात घ्या. एक तरी प्रवक्ता बोललाय माझ्या विरोधात? बोलणार नाही, सगळ्यांना माहिती आहे तुषार खराची पत्रकारिता मुंबईतली. देवेंद्र फडणवीस एक सक्षम मुख्यमंत्री, त्यांच्यापर्यंत हे खालचे लोक खोट्या माहित्या पुरवतात आणि ते शेवटी नेता आहे, राज्य चालवायचं किंवा पक्ष चालवायचा म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. परंतु खालचे खरं सांगतात का खोटं हे महत्वाचं आहे. जर तसं तुमच्या प्रकरणात देखील तसंच झालेलं असेल की देवेंद्र फडणवीसांना खोटी माहिती गेली आणि त्या खोट्या माहितीच्या आधारे तो विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित झाला, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला तसं वाटत नाही बरं का. मला असं वाटतंय की ते ज्यावेळी ते फोटोचं प्रकरण बाहेर आलं आणि यांचं काय खुर्ची हालायला लागली आदरणीय गोरे साहेबांची, तर त्यावेळी मग ह्याच्यावर सोल्युशन काय काढायचं, तर मग हे कदाचित देवेंद्र फडणवीसांनीच सल्ला दिला असेल त्यांना, उचला त्याला, त्याच्यावर टाका 2-4 गुन्हे आणि टाका आतमध्ये, बघू परतच्या परत काय होईल. आता हे प्रकरण निवडूया.